Hey, good morning, entrepreneurs. Friends, this is an amazing morning. Actually, I can hear the helicopter up there. Can you see that? Uh, yes, there it is. Okay, we'll let that helicopter pass by. Okay. So, good morning. My name is Sagar Badane and I am the Clarity Coach. तर आज मी तुम्हाला एका अशा महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे ज्याला आपण म्हणतो भीती, फिअर. सो व्हॉट इज फिअर ॲक्च्युली? व्हॉट इज फिअर बेसिकली? ओके, फिअर म्हटलं की मला आठवतं करंट सिच्युएशन पाहूया. करंट सिच्युएशनमध्ये आता कोरोनाची फिअर सगळ्यात जास्त आहे. ओके, कोरोनाची फिअर ही आपल्याला तो रोग होईल याची नाही आहे. कोरोनाची फिअर सगळ्यात जास्त याची आहे की व्हॉट विल हॅपन टू माय करिअर, व्हॉट विल हॅपन टू माय बिझनेस, व्हॉट विल हॅपन टू माय वर्क, व्हॉट विल हॅपन टू द फायनान्सेस. काय सगळं काही अडकून पडलेलं आहे. कसं सुरू होईल, कधी सुरू होईल. आता लॉकडाऊन अजून वाढून गेला आहे. काय करणार आपण? हा जो फिअर आहे ना, या फिअरला सोल्युशन काय? आणि हा फिअर सुरुवातीला नव्हता. जेव्हा सुरुवातीला लॉकडाऊन झाला तेव्हा सुरुवातीला आपल्याला वाटलं की काही दिवसात सगळं बरं होऊन जाईल. पण तो फिअर आत्ता थोडा वाटायला लागला आणि तो सायकोलॉजिकल जास्त आहे. कारण कोरोना हा खरं पाहिलं तर फिजिकल रोगापेक्षा जास्त इकॉनॉमिकल रोग आहे आणि इकॉनॉमिकलपेक्षाही जास्त सायकोलॉजिकल रोग आहे. सो हाऊ टू ओव्हरकम दिस फिअर? आय एम नॉट सेईंग ओनली ऑफ कोरोना फिअर. हाऊ टू ओव्हरकम एनी फिअर. कोणताही फिअर आपण कसं ओव्हरकम करतो. तर मी जेव्हा पहिल्यांदा हे शिकलो तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी वाचलं होतं द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग हा बुक. मॅजिक ऑफ थिंकिंग बिग हे जे बुक आहे याच्यामध्ये एक चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये डॉक्टर डेव्हिड श्वॉर्ट्झ म्हणतात की ॲक्शन क्युअर्स फिअर. नाऊ हाऊ कम एनी ॲक्शन कॅन क्युअर फिअर? लेट्स टेक ॲन एक्झाम्पल. आपण जेव्हा स्विमिंग करायला पहिल्यांदा जातो किंवा पाण्याची भीती असते, जेव्हा स्विमिंगला जायचं असतं, जेव्हा पहिल्यांदा पाण्यामध्ये आपण बघतो की अरे खूपच डेंजर आहे पाणी आणि आपल्याला आपण डुबून जाऊ, मरून जाऊ 5 फुटाच्या स्विमिंग पूलमध्ये. 5 फुटाच्या स्विमिंग पूलची सुद्धा बरीच भीती असते. पण वन्स वेन यू जम्प इन, एकदा उडी मारली की इट इज डन. देर इज नो फिअर दॅन. एकदा उडी मारली की तो फिअर निघून जातो. सो इट्स लाईक दॅट फ्रेंड्स, इट्स लाईक दॅट. ॲक्शन क्युअर्स फिअर फॉर शुअर. सो यू हॅव टू जम्प इन टू क्युअर युअर फिअर. यू हॅव टू जम्प इन टू क्युअर युअर फिअर. आता ॲक्शन कोणतं? सो फॉर दिस आय ऑलवेज आस्क अबाउट दीज डेफिनेशन्स ऑफ फिअर अँड फेथ. फिअरचं डेफिनेशन काय? भीतीचं डेफिनेशन काय? भीती म्हणजे जी गोष्ट घडलेली नाही त्याच्याबद्दल विचार करणं म्हणजे भीती. आय एम फिअरफुल ऑफ समथिंग दॅट हॅज नॉट येट हॅपन्ड. आय एम थिंकिंग दॅट दिस मे गो रॉंग अँड दॅट इज फिअर फॉर मी. इमॅजिनिंग समथिंग टू बी ट्रू इज फिअर, राईट? सो व्हॉट इज? Give me the definition of faith if you can. Okay. Faith is imagining something that is not yet happened and believing it to be true. Fear is believing it to be true which is not yet happened, and faith is believing it to be true what is not yet happened. Oh my god, fear and faith have the same definitions. Have you ever figured it out? Fear and faith have the same definitions, friends. So भीतीची पण डेफिनेशन तीच आहे, फेथची पण डेफिनेशन तीच आहे. फक्त एक नेगेटिव्ह आहे आणि एक पॉझिटिव्ह आहे. So the truth behind all this is कि you can have only one thing at a time, either faith or either fear, either faith or fear. तर तुम्ही ठरवायचं आहे तुमच्या डोक्यात काय ठेवायचं. आता याला कोरिलेट कसं करणार आपण ॲक्शन क्युअर्स फिअरमध्ये? सो वेन यू आर टेकिंग ॲक्शन्स, दीज ॲक्शन्स शुड हॅव फेथ, not fear. So when you are having faith and you are taking that action, you will definitely have results according to your expectation. May happen की results आपल्या expectationचे नाही येणार, but you will always learn from those experiences. But you will not, you will not scare yourself and not hold yourself from anything. Why? Because even inaction is a reaction. कोणतीही गोष्ट आपल्यासोबत घडते त्याच्यासोबत आपण काय रिॲक्ट करतो डिसाइड्स वेअर वी आर गोइंग टू बी. नाव इवन इनॅक्शन इज अ रिॲक्शन. मी जर काहीच ॲक्शन नाही घेतली तर तीसुद्धा माझी एक रिॲक्शन आहे. मी पॉझिटिव्ह ॲक्शन घेतली फेथफुल, तीसुद्धा एक रिॲक्शन आहे. आणि मी फिअरफुल ॲक्शन घेतली तीसुद्धा एक रिॲक्शन आहे. नाव इट्स अप टू यू व्हॉट काइंड ऑफ रिॲक्शन आर यू गोइंग टू गिव्ह, वेदर इट इज फिअरफुल और वेदर इज फेथफुल. सो फेथफुल ॲक्शन्स क्युअर्स फिअर इज वॉट आय हॅव कम टू अ कन्क्लूजन ऑफ. So you can comment whether it is right or wrong according to your experience, and I have got these experience so many times.
नाव व्हॉट अबाउट एंटरप्रेन्योर्स इन दिस सिच्युएशन ऑफ कोविड, इन दिस सिच्युएशन ऑफ कोरोना? त्यांचं काय? त्यांनी कोणत्या ॲक्शन्स घेतल्या पाहिजे? त्यांना फिअर आहे, फिअर खूप मोठा फिअर आहे जो त्यांना होल्ड डाऊन करतो आहे किंवा पकडतो आहे. So friends, I have seen in my community, I am helping so many entrepreneurs, I have seen those people who are taking action are really they have already overcome that fear. They are taking the right actions and I can bet, मी bet करू शकतो हे लोक जेव्हा कोविड सिच्युएशन गेलेली राहील तेव्हा हे लोक राईज अप होतील इंटू समथिंग मच बेटर दॅन वॉट दे वर बिफोर. ते खूप वेगळ्या लेवलला राईज अप होतील कारण ते आत्ता ॲक्शन्स घेत आहेत जेव्हा लोक घाबरत आहेत. वेन पीपल आर कॉन्ट्रॅक्टिंग, दीज पीपल आर एक्सपॅन्डिंग देमसेल्व्स. ओके, सो आर यू रेडी टू एक्सपॅन्ड? अँड डू यू वॉन्ट टू लर्न, डू यू रिअली वॉन्ट टू लर्न विच ॲक्शन्स टू टेक नाव? कोणत्या ॲक्शन्स आत्ता घेतल्या पाहिजे एंटरप्रेन्योर्सनी ह्या सिच्युएशनमध्ये? तर मी त्याच्याबद्दल बोलणार आहे माझ्या क्लॅरिटी ट्रेनिंगमध्ये. सो माझे नेक्स्ट क्लॅरिटी ट्रेनिंगची लिंक मी इथे तुमच्याशी शेअर करतो. त्याच्यामध्ये इट्स अ फ्री ट्रेनिंग, मी फ्री शेअर करणार आहे हे नॉलेज. सगळ्या एंटरप्रेन्योर्ससाठीच आहे फक्त. एंटरप्रेन्योर्स म्हणजे जो एम्प्लॉई असतो, कुठे जॉब करतो, तो सुद्धा एंटरप्रेन्योरल थॉट प्रोसेस ठेवू शकतो, म्हणजे तो सुद्धा येऊ शकतो. पण तुमचा एंटरप्रेन्योरल थॉट प्रोसेस नसेल तर इट इज नॉट फॉर यू. आय विल बी व्हेरी क्लिअर फॉर दॅट. सो दॅट लिंक इज bit.ly/clarity training. मी कमेंटमध्ये पण टाकेल bit.ly/clarity training. इकडे या आणि तुम्हाला लक्षात येईल की कोणते ॲक्शन्स घ्यायचे टू ओव्हरकम दिस काइंड ऑफ फिअर, to overcome all these fears that are grappling us, grabbing us in these times of corona. Okay, see you there in that clarity training. I hope this helped you, and if it helped you, type in the comment box, I am ready to take action, and I will love that. I will really love that. Thank you very much.